हे असं नाही काय गोंधळ झालं काय काय झालं ते सगळं सांगत तुम्हाला. राम राम मंडळी, तुम्हाला तर माहितीये 90 दिवसात कमायचे आपले 1,00,000 रुपये. त्याचा जे दिवस 6 गॅरेजवर पण आलो होतो. गॅरेजवर पण 2-3 गाड्या सर्व्हिसिंग होत्या, टप सगळ्या करून पण दिल्या. आज काय फक्त 200+ रुपये कमावले होते. आज होळी होती, संध्याकाळी पण कलर घेऊन आलो होतो. सगळ्यांना कलर लावायचा होता मला. सगळ्यांना तर लावलं होतं पण मलाच पकडलं बघ दादा, त्यांनी मोकर मला भिजून ठेवलं बघ इथं. दादाने मला आतमध्ये पकडून अख्खं भरवलं होतं. मग दादाला पण पकडलं बघ, बाहेर अख्खं भरून ठेवलं बघ दादाला पण. दादाला तर अख्खा कलर लावला होता. तात्या पण कामाला चालले, तात्याला पण कलर लावला. घरात पण अख्खी फरची लाल लाल करून ठेवली होती. इथं अख्खे कलरने भरवले होते. मग निघालो होतो दुसरीकडे. इथं पण वहिनी स्वयंपाक करता करता खुर्ची खाली जाऊन लपले होते बघ. तिथं पण अख्खा कलरने त्यांना भरून ठेवलं. शेवट एक वहिनी राहिली होती. मग त्यांच्या घर पण निघालो होतो कलर घेऊन. त्यांना कलर लावला आलो. त्यांनी डायरेक्ट हातातले भांडे दिले बस सोडून. पण तरी पण कलर लावला मी. बाहेर पण आलो होतो. मला पण शेणाच्या बादल्या करून ठेवले होते बस सगळ्यांनी भरून. नुसतं पाणी फेकत होते माझ्या अंगावर. तरी पण जायचं बघ कलर लावायला. मी एकटाच पडलो होतो. सगळे पाणीच फेकत होते माझ्या अंगावर. पाणी असं तसं नाही, कुठून यायचं बघ झाडा झुडतून. मी कलर लावायला गेलो होतो पण मला अख्खं वल्ल करून ठेवलं. फरची पण अख्खी लाल जरा केली होती. त्याच्यामुळे वहिनी पण पुसून घेत होते. आमच्या गोट्याला पण कलर कोण नव्हतं लावलं. दादा म्हणे मी लावितो म्हणे. तोवर तो गोट्या पळून पण गेला. तेवढ्यात मी पण व्हिडिओ काढत होतो. वहिनीने पण डायरेक्ट फरची पुसायचं भांडच फेकलं माझ्या अंगावर भाऊ. मला वल्ल करायचं ना तर ते फरची पुसायचं भांड पण गेलं भाऊ फुटून. आता आमची होळी तुम्हाला कशी वाटली तेवढं कमेंट करून नक्की सांगा.